आता त्याला काय सांगू, तुतारी घ्यायसाठी तारखा धकला लागलोय. कारण माझ्या डोक्यात होता मागचा मेळावा बिना चिन्ह आपण घेतला, आता पुढचा मेळावा चिन्ह घेऊनच आपण मेळावा घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम या अमरजित घाडगे वर्सेस प्रतिस्पर्धीची इलेक्शन नाही आहे. कारण ही इलेक्शन हे परिवर्तन तुमचं आहे, हे भविष्य तुमचं आहे, होणारा सुराज्य आपलं आहे. आणि पुढे जाऊन सांगतो, येत्या काळामध्ये कागलचा कोंडाणा आपण परत आपला कोंडाणा जिंकला पाहिजे. हे धोरण ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आपण इथं कामं करतोय, ज्या प्रमाणातून आपण हे गोष्टी करतोय, गुरुनिष्ठा, या गोष्टीला कुठंतरी कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेने महत्त्व दिला पाहिजे. ताई, शाहू महाराज कागलचे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहेत? माहिती आहे? आपल्या मतदारसंघामध्ये काही बहादूर त्यांना माहित नाही की शाहू महाराज कागलचे. एवढ्या वर्षामध्ये कधी तुम्ही भाषणामध्ये ऐकलं का की मी जिथं निवडून येतो ते शाहू महाराजांची भूमी आहे, असं कधी वक्तव्य ऐकलं का? ऐकलं का? आता मी बोलल्यानंतर 29% बोलतील. त्यांनी कधीही हे रिलेशन डेव्हलप करू दिलं नाही. कारण 25 वर्षापासून कागलमध्ये प्रत्येक गोष्टी श्री शाहू महाराजांनी जे काम केलं, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलीच डेव्हलपमेंट झाली नाहीये, शोभेल तसं काम झालं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुतारी चिन्हाला आपला आशीर्वाद देऊन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमी करायची वेळ आता आलेली आहे, ती आपण सगळ्यांनी करून दिली पाहिजे. काल एक इंटरव्ह्यूमध्ये ताई मला प्रश्न विचारला की फक्त तुम्ही तिकीट घेण्यासाठी तिथं गेला का? मी आज आपल्याला सांगतो आणि अभिमानाने सांगतो, आज राजेशाही नाही आहे, आज लोकशाही आहे. राजेशाही संपूर्ण लोकशाही आलं पाहिजे हे स्वप्न राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलं. आणि त्यासाठी तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढाकार दिला. कारण त्यांना माहित होतं की राजेशाहीवरून ह्या देशाला लोकशाहीमध्ये कोण घेऊन जाऊ शकेल, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबच घेऊन जाऊ शकतील. आणि हा शाहू महाराजांचा वंशज आज जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण राज्यसभा मिळाली असती, पण जनतेतून निवडून त्यांनी जाऊन पुढे कायदा लिहिला. त्यांच्याच आदर्शाखाली हा समरजित घाडगे त्यांच्या संविधानाचा सामान्य घटक म्हणून तुमच्या आशीर्वादाने काम करणार आहे. विधान परिषद काय मला मिळाली असती, पण मी स्पष्ट सांगितलं, मी कुठली बॅकडोर एंट्री घेणार नाही. मी शाहू महाराजांच्या घराण्यातून आहे. शरद पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने जाणार आणि परिवर्तन घडवणार. तर मी आज आपल्या लोकांना एवढंच सांगतो, हा समरजित घाडगे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली, माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, माननीय राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी, जयंत पाटील साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला आज सांगतो, या मतदारसंघाला आता आपण संधी दिली पाहिजे. आजचा पण कार्यक्रम बघा, कोणाला गाड्या दिल्या का? कोणाला हाजरी फी दिली का? ही जी लोक आली आहेत ना, ही लोक का आली? तुम्ही का आला? तुम्हाला समरजित घाडगेच्या विश्वासपेक्षा तुम्हाला स्वतःवर तुमच्या होणाऱ्या परिवर्तनाचा विश्वास तुम्ही आज इथं दाखवल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. बस झालं हे राजकारण 25 वर्षाचं. कोणाच्या ताकदीमुळे हे राजकारण झालं? आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं. पवार साहेबांनी जे बारामतीमध्ये केलं, प्रत्येक भाषणामध्ये कागलला बारामती करतो, बारामती केलं. काय केलं तुम्ही बारामतीसारखं? मला एक तरी गोष्ट उल्लेख करून दाखवावी. अहो कशाला? हा समरजित घाडगे तुम्हाला जे सांगायला लागलाय, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाविकासाच्या नेतृत्वाखाली जे पुढे आपल्याला काम करायचं आहे, मी पहिला खुळा राजकारणी माणूस असेल जो असं बंदोबस्त करतोय की माझ्या दारात लोकांनी हात पसरू नाही, याचा बंदोबस्त करणारा एक समरजित घाडगे. लोक आपल्या पायावर उभारली पाहिजे. लोक आपल्या महिला पुरा स्वतः स्वावलंबी व्हायला पाहिजे. यासाठी या समरजित घाडगेला संधी द्या. समरजित घाडगे यांनी सभेमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं मन भरून कौतुक केलंय. समरजित घाडगे हे पहिले भाजपमध्ये होते. भाजपमधून आता त्यांनी ते तुतारी हातात घेतलेली आहे. तुतारी हातात घेताच घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. तर कागलचा कोंडाणा आपल्याला जिंकायचा असं घाडगे यांनी म्हटलेलं आहे. तर कागल विधानसभेसाठी हे 4-5 कंत्राटदारांना खुश करण्यासाठी निधी आणतात आणि आणला तर हा निधी जातो तरी कुठे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ते असंही म्हणाले की आता हे सारे तुमच्याकडे मते मागायला सुद्धा येणार आहे. त्यामुळे तुम्ही सारे एकनिष्ठ राहा आणि हे सारे कागलचे आरोग्य केंद्र हे सारे आपण नीट केले पाहिजे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपला कागलचा कोंडाणा आपण जिंकला पाहिजे असंही समरजित घाडगे यांनी म्हटलेलं आहे. तर समरजित घाडगे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका.
आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.